100-200 रुपयात विकतो. जनरल प्रॅक्टिसर 10-20 रुपयात विकतात. पण यू डोंट नो हाऊ व्हॅल्युएबल दिस डॉक्युमेंट इज. हाऊ व्हॅल्युएबल. आय विल शेअर यू फ्यू केसेस विथ ऑल पीपल about the certificate. In one MD medicine case I have gone. In that, what will happen? A patient came to this doctor. Normal treatment taken by the patient. While leaving the cabin, he requested the doctor to give a medical certificate for the fitness. Doctor ne dila. CVS normal, CNS normal, all sort of things and all. सगळं नॉर्मल. त्यांनी लिहिलं मेडिकली. निघता त्यांनी सांगितलं की सर माझे काही मित्र स्पोर्ट्समध्ये आहेत तर त्यांना मी पाठवलं तर चालेल का? त्याला पण फिटनेसची गरज आहे काही कामानिमित्ताने. डॉक्टर बोलले चालेल, फिट असेल तर देईन, नाही असेल तर नाही देणार. व्हेरी सिम्पल. आणि त्यांनी काय केलं, 15-20 दर महिन्याला पाठवा लागला. एखादा महिन्याला कमी झाला की डॉक्टर फोन करायचा, काय रे बाबा कमी आले. आता 800 रुपये कन्सल्टिंग ना, 800 रुपये नुसतं सर्टिफिकेट द्यायचे. 9 महिन्यानंतर अचानक त्यांच्याकडे पोलीस आले. डब्बा गाडी येऊन, मोठी गाडी येऊन आणि सांगितलं चला बसा गाडीमध्ये. डॉक्टर बोलले मी माझ्या गाडीत कसाला चला. आणि कोण मी सर असं झालेलं आहे. मी जेव्हा स्टोरी ऐकलं मी म्हटलं बापरे काहीतरी. आणि त्यांनी स्टोरी सांगितली त्याप्रमाणे काय होतं माहिती, तो मुलगा जो याच्याकडे पेशंट पाठवायचं तो पेपरामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट द्यायचा, आय एम इन्व्हायटिंग अ पीपल फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब. लोक लेवर झाले, लोक त्याच्याकडे यायला लागले. 50,000, लाख, 1.5 लाख, 2 लाख. आता लोकांनी सांगितलं तर नोकरी कधी, तर त्याने एखादा एक्झाम घेतला, फर्स्ट एक्झाम. बरंच लोक विचारायला लागले आता नोकरी कधी. अरे फिटनेस बाकी आहे ना, मेडिकल एक्झाम पाठवा या डॉक्टरकडे हॉस्पिटलला. आणि तिथे पण खूप पैसे जमा केले त्यांनी. आणि जेव्हा तो अरेस्ट झाला तर त्याने सगळं